न्यूज 24 महाराष्ट्रामध्ये तुमचे स्वागत। मी गणेश शिंदे आपल्यासोबत। बातमी पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारवर आरोप करत अनेक मुद्दे उपस्थित केले। राज्यातील जनतेचा आक्रोश दर्शवणारे हक्क मागतोय महाराष्ट्र हे गीत प्रसारित करणार आहोत आणि महायुती सरकारच्या महाराष्ट्र द्रोहाची मुद्देसूद माहिती देणारी माहिती पुस्तिका तयार करण्यात आली असून त्याचे वाटपही पिंपरी चिंचवड शहराच्या जनतेला करण्यात येणार आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष तुषार कामटे काय म्हणतात ते आपणच पहा। आज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून हक्क मागतो महाराष्ट्र माझा ही जी मोहीम आम्ही चालू केलेली आहे त्याची माहिती आपल्या शहराला व्हावी म्हणून प्रसारमाध्यमांना आम्ही इथं बोलवलं होतं। तुमच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये म्हणजे राज्यामध्ये ज्या घडामोडी चाललेल्या आहे, जो आत्ता महाराष्ट्र आपला 1 नंबरचा होता तो 10 नंबरला गेलेला आहे, जो महिलांच्यावर अत्याचार चाललेला आहे, उद्योग बाहेर जात आहेत, आता लाडले बहिणीच्या नावाने हे जे कर्जाचा डोंगर महाराष्ट्रात आलेला आहे त्याच्याबद्दलचं नियोजन महाराष्ट्राकडे काही नाही आहे। अशा असंख्य प्रश्न आहेत। बेरोजगारीचा प्रश्न असेल ते लोकांना माहिती व्हावा। आज आपली परिस्थिती काय आहे, आज प्रत्येक व्यक्तीवर 1.5 लाखाचं कर्ज त्या शासनाने दिलेलं आहे, याची माहिती सामान्य जनतेपर्यंत गेली पाहिजे। त्या महाराष्ट्राच्या महायुती सरकारने जी चुकीची कामं केली ती सामान्य जनतेपाशी पोचली पाहिजे। त्यासाठी हे हक्क मागतो महाराष्ट्र माझं ही मोहीम आम्ही चालू केलेली आहे। किती दिवस चालणार आहे आणि किती लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार? पिंपरी चिंचवड शहरामध्ये 30 लाख लोकसंख्या आहे, म्हणजेच 10 लाख फॅमिलींपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे। प्रत्येक प्रभागामध्ये पॅम्पलेट वाटणे असेल, फ्लेक्स लावणे असतील, होल्डिंग असतील, याच्या माध्यमातून व प्रसार माध्यमांच्या आपल्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। तिन्ही विधानसभेवाईज त्याच्यामध्ये संघटनेचे लोक असतील, जे इच्छुक आहेत त्यांच्या माध्यमातून असेल, पण लोकांपर्यंत पोहोचणं हा महाविकास आघाडीचा प्रथम क्रमांक हे असेल, प्राधान्य असेल। महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक ह्याच्यामध्ये सहभागी होईल। ना हे इलेक्शनपर्यंत हे चालू राहणार आहे, म्हणजे असं काही नाही की ते 2-3 दिवसाची मोहीम आहे। जो व्यक्ती आपल्याला भेटत जाईल दिवसात त्याच्याशी कन्व्हिन्स करणं हे आपलं काम आहे। महाराष्ट्रामध्ये काय चुकीची कामं घडली हे सांगणं आपलं काम आहे। पक्ष संघटना म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून लोकांपर्यंत पोहोचणं हा आमचा धर्म असेल। सर्व संघटना याच्यामध्ये सामील असतील। याच्यामध्ये सेलचे पदाधिकारी असतील, फ्रंटलचे असतील, युवक असेल, महिला असतील, फादर बॉडी असेल, प्रत्येक सेल असेल, हे अल्पसंख्याक आहे, OBC आहे, सामाजिक न्याय आहेत, डॉक्टर सेल आहे, वकील सेल आहे, प्रत्येक घटकाला घेऊन आम्ही इथं लोकांपर्यंत पोहोचणार आहोत। 20 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचे। महिलांच्या झालेला अत्याचार, बेरोजगारी, त्याचा आम्ही तुम्हाला ह्या पॅम्पलेटच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती भेटेल। असंख्य प्रश्न आपल्यासमोर आणलेले आहेत, ते तुम्हाला दिले जातील। याबाबत काही वरिष्ठ नेते सुरू करण्यासाठी काही येणार आहेत काय? नाही, आता नेते पण प्रत्येक महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे, म्हणून फक्त पिंपरी चिंचवड शहरच नव्हे तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाणं हे प्रत्येकाचं काम आहे।